हाय हॅलो नमस्ते, कशा आहेत मैत्रिणींनो? मस्तच राहा. तर माझ्या नवीन रेसिपी चॅनलवर तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे. पाहू शकता अशी मी इथे झटपट तुम्हाला रेसिपी दाखवणार आहे. कढई ठेवली गॅसवर. कढई गरम झाल्याच्यानंतर मोहरी टाकून घेतली. मोहरी छान तडतडली की जिरं टाकून घेतले बघा. जिरं छान फुलल्याच्यानंतर कढीपत्त्याची पानं टाकून घेतलेली आहेत. अगदी झटपट रेसिपी आहे मैत्रिणींनो. त्यानंतर हिरवी मिरची मी 2 हिरव्या मिरच्या अशा उभ्या कट करून त्या टाकून दिलेल्या आहेत तेलावर. आणि आता चांगल्या परतून घ्यायच्यात ह्या मिरच्या, कढीपत्ता मस्तपैकी. फोडणी अशी मस्त आपली बसलेली आहे ही. तर कोथिंबीर टाकून घेऊया फोडणीमध्येच. भरपूर सारी कोथिंबीर टाकून घेतली बघा. ह्या कोथिंबीरनं एवढी मस्त टेस्ट येते ना, सगळा कोथिंबीरीचा आरग त्या तेलामध्ये उतरला जातो आणि खूपच छान टेस्ट येते. आता इथे हळद टाकून घेतली अर्धा चमचा. हळद पण चांगली आपल्याला परतून घ्यायची अशा पद्धतीने. आता हे सर्व परतून झाल्यावर त्याच्यामध्ये आपल्याला इथे मी कुकरला 3 शिट्ट्या करून तुरीची आणि मुगाची डाळ मस्त अशी शिजून घेतलेली, ती छान फेटून घेतली. आणि शिजताच्या वेळेसच मी त्याच्यामध्ये लसूण, 2 टमाटर कापून असे टाकले होते. म्हणजे भाजी ती डाळ एवढी मस्त होती ना मैत्रिणींनो अशी. एकदा नक्की तुम्ही अशा पद्धतीने ही डाळ करून पहा. आपल्याला जास्त बघा पातळ ही डाळ करायची नाही, घट्टच करायची. ते लागण असंच पाणी टाकायचं ह्याच्यामध्ये. आता चवीनुसार मीठ टाकून घ्यायचे बघा. परत मस्त मिक्स करून घ्यायचे. कुकरमध्ये कसं टमाटर आणि लसूण टाकलं ना तर छान मस्त तो शिजल्या जातो चांगला टमाटर आणि लसूण, आणि त्याला डाळीला एक टेस्ट खूप छान येते. आता वरून परत कोथिंबीर आपण टाकूया. कोथिंबीर टाकून झाल्यावर परत डाळ अशी मिक्स करून घ्यायची. आता ह्या डाळीला छान अशी एक उकळी करून घ्यायची आपल्याला. खूप सोपी रेसिपी आहे मैत्रिणींनो, नक्की करून पहा. चॅनलला कोणी नवीन असेल तर लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका. छान छान कमेंट करा. व्हिडिओ कुठून पाहताय कमेंट करून नक्कीच सांगा. व्हिडिओ आवडला तर मैत्रिणींना, नातेवाईकांना शेअर करा. एकदा माझ्या ह्या पद्धतीने साधी सोपी रेसिपी ही डाळीची करून पहा. झटपट होती आणि सगळ्यांना आवडण अशी आहे. भातासोबत खूप छान होती. आता ही डाळ झालेली आहे पाहू शकता. तर ही डाळीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा मैत्रिणींनो. तर अशीच पुढे एक रेसिपी मी तुम्हाला दाखवणार आहे. छोटासा व्हिडिओ आहे तो पण व्हिडिओ तुम्ही पहा. टिफिनसाठी झटपट होणारी रेसिपी आहे ती पण. तर मस्त बघा ह्या डाळीला आपल्या उकळी आलेली आहे. तर ही डाळ झालेली आहे. तर आता ही आपण दुसरी रेसिपी आपल्याला पाहिजे बघा. इथे गॅस पेटून घ्यायचा आहे आणि गॅसवर लगेच मी कढई ठेवून घेते बघा. कढई गरम झाल्याच्या नंतर आपल्याला त्याच्यामध्ये तेल टाकून घ्यायचे. इथे साधारण मी 1 पळी तेल टाकून घेणार आहे. एक पळीच टाकून घेतलेली आहे पाहू शकता. तुम्हाला जर वाटलं जास्त टाकायचं तर तुम्ही टाकू शकता. तेल तुम्ही तुमच्या अंदाजे टाकू शकता किती टाकायचं ते. आता इथे मोहरी टाकून घेतली. मोहरी छान तडतडली की लगेच जिरं टाकायचे. जिरं छान फुलल्याच्या नंतर लसूण टाकून घ्यायचं आहे बघा. लसूण पण आपल्याला चांगला परतून द्यायचं आहे. त्यानंतर कढीपत्त्याची पानं टाकून घ्यायच्यात. लगेच हिरव्या मिरच्या टाकायच्यात. हे हिरव्या मिरच्या छान मी अशा 4 बारीक चिरून घेतलेल्या एकदम, म्हणजे दाताखाली आल्या तरी काय वाटत नाही खाताच्या वेळेस. आता हे चांगलं परतून घ्यायचं आहे आपल्याला. टिफिनसाठी झटपट होणारी रेसिपी आहे मैत्रिणींनो, नक्की करा. लाईक करायला विसरू नका. व्हिडिओ पाहता पाहता लाईक एक करा. जे कोण नवीन असेल तर लाईक सबस्क्राईब नक्कीच करा. आता इथे कांदा बघा, मी मीडियम साईजचा एक कांदा घेतलेला आणि तो असा पातळ हुबा चिरून घेतलेला आहे. तुम्ही बारीक पण चिरू शकता किंवा असा हुबा पण चिरू शकता. मी इथे हुबाच चिरून घेतलेला आहे. आता ह्या कांदा पण चांगला आपल्याला तेलावर परतून घ्यायचा आहे.
चिरताना तुम्हाला दाखवलं नाही, टमाटर पण मी चिरताना दाखवलं नाही का तो व्हिडिओ मोठा होतो, त्यामुळे मी पहिलंच सर्व तयारी करून ठेवली होती. आता हे कांदा जरा असा परतला ना, त्यानंतर आपल्याला इथे टमाटर टाकून घ्यायचं आहे बघा. इथे मी 3 टमाटर बारीक असे चिरून घेतलेले, ते सर्व टाकून द्यायचेत आपल्याला. कांदा टमाटा चांगला आता परतून घ्यायचा आहे मऊ होस्तोवर. वरून कोथिंबीर टाकूया. तर पाहू शकता मस्त कांदा आणि टमाटर छान परतले गेलेले आहे. तर अजून पण आता ह्याच्यावर आपल्याला मीठ टाकून घ्यायचे चवीनुसार आणि परत एकदा मिक्स करून घेऊया. कसं मिठाने लवकर परतला जातो कांदा टमाटा. आता झाकण ठेवून घ्यायचे 1 मिनिट आपल्याला. 1 मिनिटाच्या नंतर परत झाकण खोलून पाहायचे. परत एकदा मिक्स करून घेऊया सर्व. झाकण का ठेवायचं तर आपला कांदा टमाटर चांगला मऊ होतो, लवकर परतला जातो, त्यामुळे मी झाकण ठेवून घेतलं होतं. इथे आता हळद टाकून घेणार आहे 1 चमचा, छोटा चमचा आहे हा. त्यानंतर बेडगी मिरची पावडर, रंग खूप छान येतो. इथे कांदा मसाला टाकलाय 1 चमचा. बेडगी मिरची पावडर थोडीशी टाकलेली आहे. 1 चमचा धना पावडर टाकली बघा. मसाले तुम्ही तुमच्या अंदाजे कमी जास्त करू शकता. आता हे मसाले चांगले आपल्याला कांद्यासोबत परतून घ्यायचे अशा पद्धतीने. खूप छान लागते मैत्रिणींनो ही टमाटरची चटणी. टिफिनसाठी नक्कीच तुम्ही करून बघा, झटपट होणारी आहे. लाईक करायला विसरू नका मैत्रिणींनो. व्हिडिओ पाहता पाहता लाईक नक्कीच करा. आता 1 मिनिट आपल्याला झाकण ठेवून घ्यायचे. 1 मिनिटाच्या नंतर परत झाकण खोलून चटणी आपली छान वर खाली करून घ्यायची. तर पहिला आपल्याला त्याच्यात शेंगदाण्याचं कूट मी टाकून घेणार आहे 1 चमचा. कसं शेंगदाण्याच्या कुटाने भाजीला खूप छान टेस्ट येते आणि चटणीला तर येते, पण दुसऱ्या भाज्यांना पण मस्त टेस्ट येते. आता वरून कोथिंबीर पण टाकून घेऊया आणि हे सर्व मिक्स करून घ्यायचे अशा पद्धतीने. आपली भाजी झाल्याच्या नंतर आपल्याला शेंगदाण्याचं कूट टाकून घ्यायचं आहे, कारण शेंगदाणे हे भाजून चांगले कूट करून ठेवलेलं आहे. आता सर्व मिक्स करून घेऊया हे छान. खूप छान लागते मैत्रिणींनो ही चटणी टमाटरची. अशा पद्धतीने तुम्ही नक्कीच करून बघा. आता हे सर्व मिक्स झाल्याच्या नंतर आपल्याला पुढे काय करायचं, ह्याच्यावर झाकण ठेवून घेणार आहे मी. एक फक्त वाफ काढून घ्यायची आपल्याला. चटणी आपली झालेली आहे, पण शेंगदाण्याचा कूट टाकलाय त्यामुळे आपल्याला फक्त एक वाफ काढून घ्यायची. तर पाहू शकता मस्त आपली ही टमाटरची कांदा टाकून बनवलेली चटणी टिफिनसाठी तयार आहे. कोणाला ही रेसिपी आवडली कमेंट करून नक्कीच सांगा. आणि तुम्ही करणार का ते पण कमेंट बॉक्समध्ये मला लिहून पाठवा. छान छान कमेंट करा. व्हिडिओ कुठून पाहताय कमेंट करून नक्कीच सांगा. लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका. वरून भरपूर सारी कोथिंबीर टाकायची बघा. तर ही रेसिपी कशी वाटली मैत्रिणींनो नक्की सांगा. कोणाला आवडली, तुम्ही करणार का ते पण सांगा. तर अशीच रेसिपी घेऊन मी पुन्हा हजर होईन. ह्या दोन्ही रेसिपी तुम्हाला कशा